ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने अक्कलकोटमधील मालगुंडा हॉस्पिटलने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे। येथे पोटाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या 2 रुग्णांवर अत्यंत जटिल आणि बहुपदरी उपचार यशस्वीरित्या करण्यात आले। या उपचार प्रक्रियेत सुरुवातीला कॅन्सर केमोथेरपी तज्ञ डॉक्टर सुमा डी यांच्या मार्गदर्शनाखाली फ्लॉट केमोथेरपीचे 4 सायकल देण्यात आले। केमोथेरपीद्वारे कॅन्सरचे नियंत्रण मिळवल्यानंतर पुढील टप्प्यात शस्त्रक्रिया करण्यात आली। यानंतर कॅन्सर सर्जन तज्ञ डॉक्टर प्रथमेश मलगोंडा यांनी अत्यंत जटिल अशी टोटल गॅस्ट्रेक्टॉमी विथ D2 लिम्फ नोड डिसेक्शन व इसोफॅगो जेजुनोस्टॉमी ही मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली। ही शस्त्रक्रिया अनेक तास चालणारी असून त्यामध्ये अनेक महत्त्वाचे आणि कौशल्यपूर्ण टप्पे असतात। शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती उत्तम राहिली आणि कोणतीही गुंतागुंत न होता त्यांना यशस्वीरित्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। हा संपूर्ण उपचार मालगुंडा हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाला। कॅन्सर सर्जन डॉक्टर प्रथमेश मालगोंडा, कॅन्सर केमोथेरपी तज्ञ डॉक्टर सुमा डी तसेच हॉस्पिटलमधील सर्व वैद्यकीय कर्मचारी आणि सहाय्यक स्टाफ यांच्या समन्वयामुळे ही जटिल उपचार प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। अक्कलकोटसारख्या ग्रामीण भागात पोटाच्या कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर केमोथेरपीपासून ते अत्यंत मोठ्या शस्त्रक्रियेपर्यंत संपूर्ण उपचार यशस्वीपणे उपलब्ध होणे हे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे यश मानले जात आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आता मोठ्या शहरामध्ये जाण्याची गरज कमी असून अत्याधुनिक उपचार स्थानिक पातळीवर मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे। मालगोंडा हॉस्पिटलने साध्य केलेले हे यश ग्रामीण आरोग्य सेवेसाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरत असून भविष्यातही अशाच जटिल उपचार सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचा संकल्प रुग्णालयाने व्यक्त केला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।